प्रचंड बोलले, पण ते जात असताना त्या मॅनहोलमध्ये पडल्यामुळे तिचा दुर्दैवी अंत झाला. आणि या घटनेला जी जबाबदार आहेत, कारण आमच्या परीक्षण विभागाला परिरक्षण विभागाला पूर्ण सक्त ताकीद दिली होती की पावसाळ्यामध्ये कुठल्याही मॅनहोल्स जाळ्या उघडू नका. ज्या गोल मॅनहोल्स आहेत त्याच्या 100% आपण जाळ्या बसवलेल्या आहेत, पण या मोठ्या ज्या जाळ्या आहेत त्या ओपन करत नाही आपण जनरली, पण त्या आपण ओपन करायच्याच नाही. कुठलेही असे इन्स्ट्रक्शन असतात तर ओपन का केली, ओपन नसतील त्यांच्यावर आपण कारवाई करू. पण नेमकं कोणी ओपन केली या सगळ्या संदर्भातली काय माहिती आहे का तुमच्या? अशी माहिती आहे 2 वर्षापूर्वी या कॉन्ट्रॅक्टरला काम केलं, तिचं नाव कळालं. नाव काय त्या कॉन्ट्रॅक्टर? रघुवीर म्हणून नाव आहे तिचं. रघुवीर काय थोड़ा हिंदी में जानकारी दीजिए, पूरी घटना कब हुई, कब काय घटी काम थी? होतं, कशासाठी केलं? तो जाळ्या रिपेअरिंगचंच काम करतो. तो इथे जाळी काय रिपेअरिंग करण्यासाठी केली तर काय केली ती चौकशी चालू आहे. पूरी घटना कॉन्ट्रॅक्टरचं दृश्य असं म्हणायचं पूरी घटना कब हुई, क्या हुआ था? खाजगी कॉन्ट्रॅक्टर आहे की महानगरपालिकेचे? पूछा हिंदी में। आज ही घटना हुई है 11:30 एक जो रस्ते से जा रहा था, ये रिपेयरिंग का काम चालू था. लेबर लोग का जो ऊपर का ढक्कन खुला था लाइट, तो वो टाइम उसका बैरिकेडिंग प्रॉपर नहीं करने से रास्ते में जा रहा था, वो आदमी गिर गया. उसमें उसकी दुर्दैवी अंत हो गया उसमें. लेकिन सर बैरिकेडिंग नहीं की गई थी, आप कह रहे हैं? प्रॉपर बैरिकेडिंग होता तो ये नहीं होता. और मैनहोल भी खुला था? खुला कर रहे थे लोग, थे ही नहीं ना. मला विचारायचं आहे, तुम्ही सांगताय मॅनहोल उघडलं असेलही, जाळी कुठे गेली? ज्या जाळ्या आपण रामपूरकर वाहून गेल्यानंतर प्रत्येक मॅनहोलला जाळी लावतो, ती जाळी इंटरलॉक असते, म्हणजे कोणी काढू नाही शकत. ती जाळी का नव्हती? आणि जर नसेल तर तो तिथला कॉन्ट्रॅक्टर करत काय होता किंवा आपले अधिकारी? इसका जवाब दे पाएंगे आप?